रील्स बनवायची सुरुवात नेमकी कशी झाली? बनवायची सुरुवात म्हणजे माझ्या काही डोक्यात नव्हतं. म्हणजे सोशल मीडियाचं मला काय एवढं म्हणजे ज्ञान नव्हतं. मुलांनीच चालू केलं. मुलगा म्हटला मम्मी असं चालू करूया, पण माझा म्हणजे विरोध होता याला. माझं मत काय, शिक्षण आहे, अभ्यास करायचं, अभ्यासात चांगले मार्क म्हणजे मिळवायचे, चांगली नोकरी पकडायची, हे माझं म्हणजे ठरलेलं. मग तरी पण मुलांनी काय केलं, माझ्या माघारी 1-2 व्हिडिओ केले आणि मला मुलग्यानं सगळं समजावून सांगितलं सोशल मीडियाचं म्हणजे कसं आहे आता, म्हणजे काळाप्रमाणे बदललं पाहिजे मम्मी. बरोबर. तरी पण म्हणजे मला काय हे पटत नव्हतं. कसं आहे, हे मुलांना आणि हे मोबाईलचं आणि खूळ डोक्यात लागलं की ह्याचा इंजिनिअरिंगचा अभ्यास, दीदीचा कॉलेजचं, त्यामुळं मी विरोधात होतो. खरं जसं की नाही चालू केलं, दीदी पण व्हिडिओ करायची, मी करायची, काय मिळत नव्हते यात, काही पैसे मिळत नव्हते. आणि माझा कंटेंट कसा रेसिपीचा आहे, ह्याला खर्च आहे. एकदा माझ्याकडं म्हणजे पैसे नसायचे, मी पोरांना ओरडायचे ना, अरे एवढा खर्च, म्हणजे मटणाची जरी रेसिपी करायची तर 500-700 रुपये खर्च. मग तेवढे म्हणजे एकदा अवघड व्हायचं, नसायचे पैसे. मग तरी पण म्हणजे मला काय वाटलं, आज माझ्याकडं पहिले 5 फॉलोअर्स झाले, नंतर 10 झाले, नंतर 15 झाले. मग मला पण काय वाटलं, अरे आपण काय काम करतो हे लोकांना आवडते. आज मी हा प्रवास माझा जवळजवळ टोटल म्हटला तर 13-14 लाख लोक आहेत फेसबुक, इन्स्टा आणि टेस्टी चवची. मग मला ते आवडलं. नाही मिळू देत पैसे, पण आपल्याला लोकांना आपण केलेलं आवडते. मग मी त्याच एका म्हणजे ह्याच्यावर मी विश्वासावर मी तयार झाले आणि काम चालू केलं. कोणती रेसिपी होती पहिली? रेसिपी तुम्हाला सांगते, 50 रुपयाची रक्ती आणलेली मी. आणि अशीच केली आणि रक्तीचाच व्हिडिओ माझा व्हायरल झाला. पहिलाच व्हिडिओ इंस्टावर नाही, इन्स्टा मी नंतर चालू केलं यूट्यूबवर. आणि तो एवढा म्हणजे व्हायरल झाला की नाही व्हिडिओ, मग आवडलं. म्हणजे माझे म्हणजे नॉनव्हेजचे व्हिडिओ भरपूर व्हायरल जातात. आणि नॉनव्हेज मला करायला काही म्हणजे कुठलं पण सांगू देत लगेच पटकन. कोल्हापूर म्हणलं की कोल्हापूर म्हणला झणझणीत, म्हणजे काही पण असू देत नॉनव्हेजचा पदार्थ. आणि माझा होतोय पण चांगला. हे सगळे जॉब करून करताय, जॉब पण करताय ना तुम्ही? हां, जॉब करते. तसं म्हणायला गेलं तर माझी ही 14व्या वर्षापासून मी म्हणजे सुरुवात झाली माझे कष्ट. माझे तसे कष्ट बघितले तर भरपूर आहेत. आणि तसं कसं माझ्या शरीराला आता सवयच झाली. म्हणजे मीच वडील माझे कोऑपरेटिव्ह संस्थेत होते. आई सतत आजारी असायची. मग आईचा दवाखाना, म्हणजे वडिलांचं भागत नव्हतं. त्यामुळे मला पण असं कॉलेज करतच की नाही नोकरी करावी लागली. वडील जिथं होते तिथंच मी पहिला डेली वेजेस म्हणून गेले, आज मी कायम आहे. आणि मग तिथंच मी जॉब करायला लागले. मग मला की नाही माझी इच्छा होती शिक्षिका व्हायचं. खूप स्वप्न होतं, खूप म्हणजे खूप स्वप्न होतं. माझे एक 8-10 जणींचा ग्रुप होता की नाही, एकदम स्कॉलर ग्रुप होता. एक 7-8 मैत्रिणी शिक्षिका आहेत. म्हणजे 1-2 मी आणि अनेक मैत्रिणी सोडली तर सगळ्या शिक्षिका आहेत. मीच त्यांना प्रोत्साहन दिलं, मी फॉर्म आणले, मी भरले. पण माझाच फॉर्म कडेला राहिला, का तर माझ्याकडे त्यावेळी BEdला भरायला फी नव्हती. म्हणजे वडील भरूच शकत नव्हते. मग मी जॉबला लागले, मग तिथंच लक्ष दिलं, कॉलेज करत BA केलं. आणि सतत मी प्रत्येक वेळी जॉब करत आणि काहीतरी केलं. म्हणजे आता कसं सोशल मीडिया करून मी जॉब करते, आणि तसं मी जॉब करत आणि काहीतरी केलेलं आहे. म्हणजे कष्टाची सुरुवात वयाच्या 14व्या वर्षापासूनच म्हणजे चालू झाली. तुमचं माहेर पण माहेर पण कोल्हापूरात. माझे आई वडील नाही आहेत, पण आता वाईट वाटते की त्यांनी एवढं माझ्यासाठी, मी आता एवढी मोठी झाली, त्यांनी बघायला हवं होतं. आता नाही, किती वर्ष झालं? आई माझ्या लग्नाच्या आधीच केली, 2000. आणि वडील काही अभिमान होता तो गाणं पण. म्हणजे आईला काय वाटायचं की माझी मुलगी, माझे मिस्टर जिथं काम करतात, तिथं काम करते, म्हणजे तिला अभिमान वाटायचा. माझी आई तशी अडाणी होती, पण आईकडनं खूप काही घेण्यासारखं होतं. आई माझी सुगरण होती. स्टार प्रवाहासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही गेला होता, म्हणजे कसे त्यांनी बोलवलं कसं, आणि म्हणजे नेमकं काय जर्नी काय होती? ते कसं माहिती आहे का, तिथं मला जज म्हणून बोलवलेलं. त्यांचा ईमेल आला, मग गेलो आम्ही. मग तिथं पुरणपोळीचा हे होता
म्हणजे ते करायचे होते त्यांनी सगळ्यांनी आणि मी म्हणजे कसं झालं हे सांगायचं होतं. खूप मस्त वाटलं आणि हे मला त्या शो कोणता होता? शिटी वाजली रे. शिट्टी वाजली. मला ह्या सोशल मीडियामुळेच मला तिथं जाणं म्हणजे माझ्या तो सगळं फॉलोअर्स आणि माझ्या सबस्क्रायबरांचाच आशीर्वाद म्हणायचा. मी तिथंपर्यंत पोहोचलो, त्यांनीच मला तिथं नेलं असं मी म्हणेन. नक्कीच खूप छान. म्हणजे कसं आहे ना की जबाबदारी वाढते आपली की आपण करत राहतो, त्याचं आपल्याला फळ मिळत राहतं. आणि दुसरी गोष्ट की ती जबाबदारी वाढते म्हणजे आता लोक बघतायत जवळपास तुम्ही म्हणालात की 15 लाखापर्यंत आपले सोशल मीडियावर आहेत सगळे, तर एक जबाबदारी वाटते म्हणजे प्रॉपरच आता व्हायला पाहिजे सगळं असं आहे ना. आधी दीदी दिसत होती व्हिडिओ मध्ये, आता दिसत नाहीये. दीदीचं लग्न झालंय. दीदीचं आम्ही पोस्ट पण टाकलेली दीदीची आणि आता ती तिच्या वेगळ्या कामात आहे, तिला आता नाही यायचं सोशल मीडियावर. मग तेच कमेंट मध्ये सगळे कमेंट मध्ये दीदी विचारतात दीदी कुठे आहे. मग लग्न झालं मग आता ते आपण तिला फोर्स करू शकत नाही ना, म्हणजे आता तिला नको आहे आता सोशल मीडियावर. मग त्यामुळे ती वेगळ्या कामात आहे, बिझी आहे, त्यामुळं आम्ही नाही दाखवू. आणि शेवटी काहीतरी म्हणजे पर्सनल हे आहे. आता बरीच जण म्हणतात दीदीचं तुम्ही म्हणजे हे दाखवलं नाही, शेवटी पर्सनल गोष्टी आमच्या म्हणजे असू शकतात की आम्हाला दाखवायच्या नाहीत. त्यामुळं दीदीचं लग्न झालंय, ते ऑडियन्सनं पण मला सहकार्य करावं इथून पुढं. त्यामुळे ती म्हणजे आता सध्या तरी ती येऊ शकत. बरोबर. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. मिलियन बिलियन तुमचे फॉलोअर्स होऊ दे. आणि महिला दिनानिमित्त तुम्हाला पहिला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रत्येक महिलेकडून काही ना काही घेण्यासारखं असतं, ते इन्स्पिरेशनल असतं. आणि त्यामुळेच तरी तुम्ही म्हटलात तसं की महिला हे दुर्गेचं रूप आहे, म्हणून तरी तो खूप उत्साहात महिला दिन साजरा केला जातो. अक्षरशः महिला दिन म्हणजे एक सोहळाच असतो. 8 दिवस 10 दिवस 15 दिवस हा महिला दिन साजरा होतो. तुम्ही खूप आम्हाला छान रेसिपी सुद्धा करून दाखवलात आणि वेळ दिलात आमच्यासाठी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.